शेतीच्या मशागतीसाठी बैलाचा खर्च परवडत नसल्याची बातमी साम टीव्हीने सर्वप्रथम लावून धरली आणि त्यानंतर प्रशासनाला मोठी जाग आली. प्रशासनाने तात्काळ या शेतकऱ्याची भेट घेतली. काल या शेतकऱ्याची प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली आहे. काल अधिकारी येऊन गेले. काय मदतीचं आश्वासन दिलं तर काय मदत मिळाली का? नाही, काही भेटाय नाही. आज भेटले मदत. ते आंध्रामध्ये आहे तर ते रोग टिळक म्हणून काय की आता आम्हाला म्हणावी ना. नाही. काल कृषी मंत्र्यांनी मदतीचं आश्वासन दिलं, सर्वतोपरी मदत करू सांगितलं. कृषी अधिकारी देखील तुमच्या घरापर्यंत आले होते. काय मदत केली आहे त्यांनी? काहीच मदत केली. एक खताचं पोत, 4 किलो तुरीचं बी आणि 1 बकेट औषधाचं, ते बी पेरणी झाल्यावर काय करावं त्याला आम्ही? काही दुसरी मदत नाही. काही मदत नाही. आता करतो म्हणतात ते केल्याशिवाय खरं नाही. हे सगळं उग बोलाचा भात आणि बोलाचीच कडी हे झाली. बरी आमच्या हातात पडली नाही काहीच. बरं, काय मदत काय पाहिजे बरं आता तुम्हाला? नेमकी मदत काय? मदत काय नाही हो का, मालाला भाव द्यावं. सगळे शेतकरी बारके बारके त्यांना बी खात भेटावं. काही मी मलाच म्हणणार नाही. आमच्यासारखे बघा, आम्ही एक वडलो म्हणजे काय झालं, त्यांची बी शेतीच आहे, ते बी माणसंच आहे, त्यांना बी भेटावं. शिक्षणाची काय मदत हो शेतकऱ्याच्या लेकराला, ही मागणी आहे माझी. माझ्या पुरतीच नाही, सगळ्याला हो. ही परिस्थिती जगाच्या पोशिंद्याची आहे. काल सभागृहामध्ये सरकारसह विरोधी पक्षांनी देखील मोठा गवगवा करत शेतकऱ्याच्या प्रश्नावरती मुद्दा उचलला. मात्र या शेतकऱ्याला अद्यापही सरकारकडनं कुठलीही मदत मिळाली नसल्याचे शेतकरी सांगतात. मोठ्या प्रमाणात जी सामाजिक संस्था असतील, ज्या सामाजिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर असतील, त्यांनी देखील या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचले ही सगळे मान्यवर आहेत. त्यामुळे कुठेतरी आता या शेतकऱ्याची सरकारच्या मदतीकडे खऱ्या अर्थाने लक्ष लागलेलं आहे. संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.